नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री अनंत चतुर्दशी व्रताची अद्भुत महती। भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी केलं जाणारं हे व्रत केवळ परंपरा नसून आयुष्यातील संकट दूर करणारी, समृद्धी आणि शांती देणारी एक दिव्य साधना आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशीचा खरा अर्थ काय आहे, हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे, व्रताची योग्य पद्धत कोणती आहे आणि दर्भाचा शेष नाग करून त्याची पूजा का केली जाते। 14 गाठीच्या दोऱ्याचं गूढ महत्त्व काय आहे आणि अनंत पूजनात भोपळ्याची गार्गी आणि वडे नैवेद्य का अर्पण करतात। याशिवाय श्री गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायात दिलेली अनंत व्रताची कथा सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही ती मनापासून समजून घेतली तर या व्रताच्या पालनाने तुम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल। चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया या पवित्र प्रवासाची। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते। अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती। गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते। कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या या व्रताविषयी अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। हे व्रत करण्याचा उद्देश म्हणजे हे व्रत गत वैभव परत मिळावे याकरता केले जाते। हे व्रत करण्याची पद्धत अशा प्रमाणे आहे। या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत। या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे। या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहतो। अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पुसतात। पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात। चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते। तर आता बघूया अनंत व्रताच्या दिवसाचे महत्त्व, तसेच या व्रतात दर्भाचा शेष नाग करून त्याचे पूजन करण्याचे काय कारण आहे। अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व। अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णू रूपी शेष नागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस। ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात। श्री विष्णू तत्वाच्या उच्च दिष्टित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरीचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे। आता बघूया शेषाचे कार्य। शेषनाग म्हणजे शेष देवता श्री विष्णू तत्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरीचे उत्तम वाहक समजली जाते, म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते। या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिल आकार रूपात असल्याने शेष रूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते। आता या क्रियाशक्तीचे मानवी देहाशी काय संबंधित कार्य आहे। देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते। आप तत्वाच्या स्तरावर ती स्थूल देहाचे आकारमान सांभाळते। तेजाच्या स्तरावर ही शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते। शेष रूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या लहरीच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिले जाते। दर्भाचे शेष रूपी प्रतीक म्हणजे काय, दर्भाचे काय वैशिष्ट्य आहे। दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करते। दर्भाच्या शेष रूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णू रूपी सर्पिल आकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते। या लहरीच्या स्पर्शामुळे तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देहकृती आणि कर्म करण्यात संवेदनशील बनतो। दर्भ म्हणजे काय। दर्भ हा एक पवित्र गवत आहे। याला शास्त्रात अमृत गर्भ म्हटले आहे।
कोणत्याही धार्मिक कार्यात, विशेषतः श्राद्ध, पितृकार्य, होम, पूजन, उपवास, संकल्प, मंत्रजप यामध्ये दर्भाचा वापर अत्यावश्यक मानला जातो. शेषनागाचे प्रतीकत्व म्हणजे शेषनाग म्हणजे अनंत, जो संपूर्ण पृथ्वीला आपल्या फण्यावर धारण करून आहे. तो भगवान विष्णूंचा शय्या स्वरूप आहे. विश्वाच्या स्थैर्याचे आणि अनंततेचे प्रतीक म्हणून शेषनागाची पूजा केली जाते. दर्भातून शेषनागाची निर्मिती कशी झाली? पूजा अथवा श्राद्ध शुद्ध, सात्विक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंचा वापर आवश्यक आहे. दर्भ स्वतः पवित्र, संरक्षण व ऊर्जावाहक मानले जाते. म्हणून दर्भातून शेषनाग तयार करून त्याची स्थापना केली जाते. याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे, दर्भात धारण करण्याची विलक्षण क्षमता आहे. यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन शुद्ध होते. दर्भातून शेषनाग बनवून पूजन केल्यास तो दिव्य ऊर्जा आकर्षित करतो. दर्भ शेषनाग पूजन करण्याचे कारण काय आहे? पितृकार्य किंवा धार्मिक विधीत शेषनागाला धारणकर्ता म्हणून मानले जाते. पृथ्वी, विश्व यांचा स्थैर्य भाव या पूजेतून प्रकट होतो. भगवान विष्णू व शेषनाग यांच्या कृपेने साधकाला दीर्घ आयुष्य, स्थैर्य, संतती, सुख आणि संपन्नता लाभते. दर्भाचा शेषनाग हा आध्यात्मिक सुरक्षा कवच मानला जातो. याचे फायदे अशा प्रमाणे आहे. दर्भ शेषनाग पूजनाने पितृदोष शांती मिळते. घरात आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. मन, शरीर आणि घरातील ऊर्जा संतुलित राहते. सर्व संकटापासून रक्षण होते. म्हणूनच जेव्हा कुठलेही धार्मिक कार्य किंवा पितृकार्य असते तेव्हा दर्भाचा शेषनाग करून त्याची पूजा केली जाते. बघूया अनंत व्रतातील 14 गाठीच्या दोऱ्याचे काय महत्व आहे. अनंत व्रतातील 14 गाठींचे दोरे. मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. दोऱ्याची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्ती रूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या साहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णू रूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भरीत दोरा दंडात किंवा मनगटावर बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते. आता बघूया अनंत पूजनात भोपळ्याचे गारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे काय कारण आहे. भोपळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भोपळ्यातील आपतत्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायुकोश हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतः घनीभूत करणारे असतात. अनंत पूजनात भोपळ्याचे गारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण भोपळ्याच्या साह्याने बनवलेले गारगे आणि वडे यात पूजास्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत ताणबद्ध होऊ शकतात. अशा क्रियाशक्तीने भरीत नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायुमंडल निर्माण होण्यास सहाय्य मिळते. आता बघूया श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्र मधील 42व्या अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे. तर ही माहिती आपण बघूया. श्री गुरु साई देवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतीस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, आणि पांडव पण लावून दूध खेळत होते. त्या दूध क्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होता.
पांडवाचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवाचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठवले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवाचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेले. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले, त्यांची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला श्रीकृष्णनाथ, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय यास कारण आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनाचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आदर आहे सांग? तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागतायत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. हे व्रत तुम्ही करा, तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू, तेच माझे मूळ रूप आहे. मीच तो नारायण. दुष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे. मीच जळी स्थळी काष्टी पाशानी त्रिलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजेच माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे. वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा, सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. सुमंतची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी स्रोतकर्मे थांबली होती. म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडत करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतीच्या घरी आला आणि त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य जावई याचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्यला सासरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथातून बसून निघाले. दुपारच्या वेळी
दुपारच्या वेळी कौंडिन्यच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशाची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत रूपी हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते. चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या 7 फण्यांचा शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा असतो. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुष सूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, आपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करावयाचे असते. 14 वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रत पूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल. सुशीलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रिया समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याने सुशीलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशीलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिन्य एक वस्त्रानिशी वनात भटकू लागली. कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चातापाग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोटी दिसला का? प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता.
कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही, आम्ही अनंत पाहिला नाही, तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत, ही परिस्थिती देवाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कुणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तर वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असे तो ब्राह्मण म्हणाला. आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्र वृक्ष, बैल, 2 सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांना क्षमा मागितली ती का, असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रकाराचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्र वृक्ष भेटला तो गत जन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याचा आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गत जन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नाही. तुला ती 2 सरोवरे दिसली. त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छ, यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. ज्या अर्थी श्री गुरूंनी हे वृत्त करण्यास सांगितले त्यानुसार ही किती प्रसादिक आहे याची दत्त भक्तांना खात्री पटेल. तर मित्रांनो, आपण पाहिलं की अनंत चतुर्दशी हे व्रत केवळ धार्मिक परंपरा नाही तर भक्ताच्या जीवनातील संकट दूर करून समृद्धी आणि शांती आणणारं एक अद्वितीय व्रत आहे. दर्भाच्या शेष नागाची पूजा असो वा 14 गाठीच्या दोऱ्याचं महत्व असो किंवा नैवेद्यातील भोपळ्याचे गार्गे आणि वडे असोत, प्रत्येक गोष्टीत एक गूढ अर्थ आणि दैवी शक्ती सामावलेली आहे. श्री गुरुचरित्रेच्या 42व्या अध्यायातील कथा आपल्याला हे शिकवते की मनापासून अनंत देवाचे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनात अनंत कृपा, शांती आणि मंगल कार्याची वर्षा होतो. आपणही या अनंत चतुर्दशीला श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने हे व्रत केलं पाहिजे, तर अनंत देवाची कृपा नक्कीच लाभेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. भक्तिमय माहिती आणि व्रत कथासाठी ब्रह्मांड नायक शिव या चॅनलला सबस्क्राईब करा
अनंत नारायणाचा जय असो. गणपती बाप्पा मोरया.